नमस्कार. आज 30 एप्रिल 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, दुष्काळासाठी सज्ज राज्य सरकारच्या प्रशासनाला सूचना. मोसमी पाऊस 20 जूनपासून पुढील 1.5 महिना उष्णतेच्या तीव्र लाटा. त्यानंतर एल निनोमुळे यंदा पावसाचे आगमनही 20 जूनपर्यंत लांबणीवर पडणार असून मे जून दरम्यान उष्णतेच्या लाटांसह मराठवाडा विदर्भात तीव्र दुष्काळासह इशारा देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पहा, लास्ट इयरची जर सिच्युएशन तुम्ही पाहिलात तर मे महिन्यामध्येच काय झालं होतं पहा. हा आपला प्यारा भारत व लँडवरती लो प्रेशर बेल्ट तयार झाल्यामुळे व इकडे हाय प्रेशर बेल्ट इंडियन ओशनमध्ये तयार झाल्यामुळे पहा अगदीच मे महिन्यामध्ये पाऊस पडायला लागला होता. मग यावर्षीची पण तशी काही स्थिती होऊ शकते व हे मी सांगत नाही तर पहा अमेरिकन ज्या संस्था आहेत त्यांचा हा अंदाज आहे. त्यासोबतच मी तुम्हाला परवा दिवशीचा एक व्हिडिओ पाठवलेला होता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती upscprep.com यांतून. ओके, तर प्लीज तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या व पहा अद्याप अल निनो भारत देशामध्ये आलेला नाही आहे किंवा अल निनोची स्थिती तयार झाली नाही आहे. त्यांनी काय म्हटलं आहे 80% चान्सेस आहेत जून महिन्यापर्यंत अल निनोची स्थिती तयार होईल. ओके, मग अल निनोची जर स्थिती तशा पद्धतीने तयार झाली तर कदाचित हे सर्व काही होईल. पण पहा, आपला प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने पण प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की बाबा जर पाऊस पडला नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, दुष्काळाला सज्ज राहावं लागेल. ओके, व आपल्याला माहिती आहे 2015 आणि 2018ला कशा पद्धतीने म्हणजे पाणी टंचाई वगैरे झाली होती. 2015ला तर भीषण पाणी टंचाई होती. ओके, त्यानिमित्ताने अगदीच महाराष्ट्र शासन थोडंसं पावले उचलत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण पहा अद्याप ला निना आणि इंडियन ओशन डायपोल जे आहे त्या स्थितीबद्दल आत्ताच आपण सांगू शकत नाही. हां, बॅकवर्ड लिंकेजेसमधून आपल्यासाठी ह्या 2 गोष्टी गरजेच्या आहेत. पहा अल निनो, ला निना आणि या तर आपण मॅगझिनमध्ये इन्क्लूड केलेच आहेत. एकदा तुम्ही IOD काय असतं हे एकदा पाहून घ्या किंवा मी त्याचं जे इन्क्लुडेशन आहे त्याचे जे नोट्स आहेत ना ते आपल्या मॅगझिनमध्ये करून घेईन, ते तुम्ही स्वतःहून वाचून घ्यायचे आहेत. ओके, जास्त काही नाही आहे. पण याचा इम्पॅक्ट पहा, चक्रीवादळाचा धोका नक्की निर्माण होईल. कारण पहा सध्याला तुम्हाला माहिती असेल जर अल निनो जर आपल्या देशामध्ये येणार असेल तर काय होणार आहे, समुद्रावरती पण लो प्रेशर बेल्ट तयार होईल व लो प्रेशर बेल्ट म्हणजेच काय, जे समुद्राचं पाणी असतं ते पण गरम व्हायला लागेल. मग समुद्राचं जर पाणी गरम व्हायला लागलं तर नक्कीच पहा चक्रीवादळाच्या स्थितीत ते जास्त म्हणतात. पहा आज घडीला बे ऑफ बेंगालमध्ये जास्त चक्रीवादळ काय येतात त्याचं नेमकं कारण ते आहे की बा इथलं पाणी गरम असतं इन केस अरेबियन सीपेक्षा. ओके, अरबी समुद्रामध्ये तेवढं जास्त पाणी गरम नसतं पण बे ऑफ बेंगॉलमध्ये पाणी जास्त गरम असतं. ओके, कारण ते पहा डायरेक्टली लँडला चिटकून आहे व इथं जर म्हटलं तर थोडंसं वाईड अँगल आहे. ओके, वाईड सिच्युएशन आहे, या कारणाने तर पहा इथं पाणी थोडंसं गरम नसतं. ओके, आता हे सर्व तुम्ही जिओग्राफीमध्ये शिकणारच आहात पण थोडक्यात मी ह्या संकल्पना सांगितलेत जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस बॅकवर्ड लिंकेजेस पाहता ना तर तुम्हाला हे सर्व गोष्टी लक्षात येतील. व MPSC असू द्या किंवा UPSC असू द्या, UPSC मेन्सला पण असे डायरेक्टली करंट अफेअर्स बेस्ड क्वेश्चन येतात. ओके, त्यामुळे थोडंसं बॅकवर्ड लिंकेजेसनुसार अभ्यास करणं आपल्याला अपेक्षित आहे. ओके, आय होप ही बातमी तुम्हाला समजली असेल. त्यानंतर पहा दुसऱ्या टप्प्यातही 90% वर मतदान झालेलं आहे वेस्ट बेंगॉलमध्ये. ओके, ठीक आहे. बाकी इथं एक्झिट पोल देण्यात आलेले आहेत, आपल्यासाठी गरजेचं नाही, त्यामुळे आपण पुढे जाऊयात. येथे आपल्यासाठी अन्य न्यूज गरजेची नाही. नेक्स्ट आहे पहा, राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. पण त्याच्या बाजूची जर दुसरी न्यूज तुम्ही पाहिला तर वृक्षतोडीसाठी आता फक्त 15 दिवसांत परवानगी देण्यात येणार आहे व याच्यापूर्वी ती 30 दिवसाची परवानगी होती व 11 डॉक्युमेंट पूर्वी लागायचे. ओके, आता ते फक्त 5 डॉक्युमेंट तिथे लागत आहेत. म्हणजे आपण समजून घेऊ शकतो की आता कोणत्या बेसिसवर हे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे पहा आता क्रिटिसाइज वगैरे करायचं नाही कारण आपला पण वेळ नाही आहे. ओके, व या न्यूजमध्ये डिटेल आपण जाऊ शकत नाही सध्याला. ठीक आहे, याबद्दल आर्टिकल वगैरे आले तर मी नक्कीच हे सांगेन तुम्हाला. पण सध्याला पहा आपला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सर्व्हिस करायची आहे व त्याबद्दल आपण डायरेक्टली सरकारवर निगेटिव्ह जाणं थोडंसं चुकीचं, त्यामुळे मी स्वतःला आवरून पुढे जात आहे. पहा ओके, अन्य न्यूज खरंच गरजेचे नाही आहेत. नेक्स्ट आहे, ही पण आपण पाहिलेली आहे, मतदान पुन्हा 90 पार. इराणने लवकर शहाणे व्हावे, करारावर सही करण्याचे ट्रम्प यांचे पुन्हा आवाहन. स्किप करू शकता. पहा येणं जाणं चालूच आहे. ते प्रत्येक दिवशी आपण जर त्याच गोष्टीला जर अडून राहिलं तर ते योग्य होणार नाही. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, ग्रेट निकोबार प्रकल्प हा सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप. आता ही बातमी तेवढीशी आपल्यासाठी गरजेची नाही. ग्रेट निकोबार प्रोजेक्ट काय आहे हे आपण याच्यापूर्वीच पाहिलेलं आहे. पण बॅकवर्ड लिंकेजेस आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. UPSC प्रिलिमला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहा 2018, त्याच्यानंतर 2021 आणि 2023 मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांवरील जे महत्त्वपूर्ण आयलँड आहेत त्यावरची नावं बदलण्याचं काम सध्याला करण्यात आलेलं आहे किंवा सध्याच्या गव्हर्नमेंटने केलेलं आहे. यामुळे पहा बॅकवर्ड लिंकेजेसमधून ते आपल्याला विचारले जाऊ शकतील. तर 2018 मध्ये
अत्यंत महत्त्वाची जी आयलँड आहेत ना त्यांची नावं बदलण्यात आली, तर ती लक्षात घ्या. रॉस आयलँड. ओके, पूर्वी जे रॉस आयलँड होतं त्याचं नाव आता काय करण्यात आलेलं आहे, तर नेताजी सुभाषचंद्र बोस आयलँड असं त्याचं नाव करण्यात आलेलं आहे. तर हा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सुभाष बोस आयलँड. ओके, हा पॉईंट तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. रॉस आयलँड आता काय नेताजी सुभाषचंद्र बोस आयलँड म्हणून ओळखलं जाणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आयलँड आहे पहा, एकच मिनिट द्या. किंवा ही जी इन्फॉर्मेशन मी लिहून देत आहे ना ती आपल्या मॅगझिनमध्ये नक्की इन्क्लूड असेल. त्यानंतर आहे नील आयलँड, NEIL, नील आयलँड. नील आयलँडचं नाव बदलून पहा, याचं नाव करण्यात आलं आहे शहीद द्वीप. ओके, शहीद द्वीप किंवा शहीद आयलँड, हा पॉईंट पण लक्षात ठेवायचा आहे. व थर्ड आहे पहा हॅवलॉक आयलँड, याचे नाव बदलून स्वराज द्वीप करण्यात आलं आहे. ओके, हॅवलॉक आयलँड, हा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हॅवलॉक आयलँडचं नाव काय करण्यात आलं आहे पहा, स्वराज द्वीप. ओके, स्वराज आयलँड. परत एकदा मी बोलतोय, रॉस आयलँडचं नाव बदलून पहा नेताजी सुभाषचंद्र बोस आयलँड करण्यात आलं. त्याच्यानंतर नील आयलँडचं शहीद द्वीप आणि हॅवलॉक आयलँडचं पहा स्वराज्य द्वीप, असे 3 त्यांनी पहिल्यांदा 2018मध्ये ही नावं बदलली. त्याच्यानंतर पहा 2023मध्ये ना पराक्रम दिन म्हणजेच काय 23 जानेवारी. 23 जानेवारीच म्हणजे काय आपला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. या निमित्ताने पहा 2023 पासून आपण पराक्रम दिन असं साजरा करत आहोत. व त्याच दिवशी पहा त्यांनी 21 आयलँडची नावं त्यांनी ठेवली व त्या आयलँडला परमवीर चक्र जे विजेते आहेत ना किंवा शौर्य चक्र विजेत्यांची नावं देण्यात आली. पहिलं त्यामधील नाव लक्षात ठेवा, मेजर सोमनाथ शर्मा, जे भारताचे पहिले परमवीर चक्र त्यांनी जिंकलेलं आहे. त्याच्यानंतर पहा यामधील कॅप्टन विक्रम बत्रा द्वीप, हे पण नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच लेफ्टनंट मनोज कुमार पांडे द्वीप, हे पण थोडेसे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कारण कारगिल युद्धामध्ये पहा यांचं जे कर्तव्य आहे ते खूप गाजलेलं आहे. ओके, म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा, तुम्ही त्यांच्याबद्दलची स्टोरी वगैरे सर्वांना माहितीच असेल, त्यांच्याबद्दल मूवीज पण आलेले आहेत. किंवा LOC कारगिल तुम्ही मूवी पाहू शकता, आय थिंक 2001 किंवा 2000मधील आहे पहा ती मूवी. त्यामध्ये या सर्वांची नावं देण्यात आली आहेत पहा. ओके, म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, ओके, ज्यांचा रोल अजय देवगन यांनी निभावलेला होता. ओके, म्हणजे थोडंसं तुम्हाला लक्षात येईल किंवा आपल्या देशाचं कारगिल युद्ध वगैरे कशा पद्धतीने चालू होतं. आता कारगिल युद्ध आपण म्हणत नाही, खऱ्या अर्थाने जर तुम्ही इंटरनल सिक्युरिटीमध्ये हे विषय पाहणारच आहात, आता ते कॉन्फ्लिक्ट म्हणून आपण समोर जातो. ओके, तर ते ठीक आहे, त्यावेळेस इंटरनल सिक्युरिटीच्या वेळेस वगैरे आता आपण शिकणार आहोत. पण हे पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. नील आयलँड, त्याच्यानंतर हॅवलॉक आयलँड आणि रॉस आयलँड. रॉस आयलँडचं नाव काय आहे, सुभाषचंद्र बोस आयलँड. नेक्स्ट आहे नील आयलँडचं शहीद द्वीप आणि हॅवलॉक आयलँडचं स्वराज्य द्वीप. हे 3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर 2021मध्ये माउंट हेरिएटचे नामांतर करण्यात आलं व माउंट हेरिएट या शिखराचे नाव बदलून पहा माउंट मणिपूर तिथं करण्यात आलेलं आहे. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण मणिपूर सध्याला तुम्हाला माहिती आहे मणिपूरची सिच्युएशन. माउंट हेरिएट, ओके, याचं नाव बदलून त्यांनी काय केलं आहे, माउंट मणिपूर. आता माउंट मणिपूर कुठं आहे असा जर प्रश्न विचारला ना तर अगदीच खूप तिथे लॉक होणार आहेत सर्वजण. पण ते कुठं आहे, अंदमान आणि निकोबार बेटांवरती आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, माउंट मणिपूर कुठं, माउंट हेरिएटमध्ये किंवा अंदमान निकोबारमध्ये माउंट हेरिएटचं नामांतरण करण्यात आलं आहे. आय होप ही न्यूज तुम्हाला समजली असेल. नेक्स्ट आहे नास्तिक व्यक्ती शबरीमालात प्रवेशाचा हक्क कसा सांगू शकते, सर्वोच्च न्यायालयाची विचारणा. आता अगदीच या न्यूजला थोडंसं इथंच थांबू द्यात, कारण ही न्यूज इन प्रोसेस आहे. पुन्हा परत आल्यानंतर आपण ते पाहणार आहोत. डन. त्याच्यानंतर पुन्हा पहा अन्य बातमी गरजेची नाही आहे. खरंच हा आर्टिकल जर शक्य झालं तर तुम्ही स्वतःहून वाचू शकता, अन्यथा स्किप करा, काहीही गरजेचं नाही आहे. पुढे चला, डायरेक्टली शेवटच्या पेजवरती पहा रुपया घसरत आहे. 94.82च्या नीचांकी समीप काल रुपया होता. एवढी महत्त्वाची बातमी, बाकी अन्य आपल्यासाठी गरजेचं नाही आहे. त्यानंतर द हिंदूमध्ये पण त्याच बातम्या आलेल्या आहेत. द हिंदूमधील रिकझल ऑफ जजेस, एक 2 महत्त्वाच्या बातम्या आहेत. तर मध्य प्रदेशने 60 दिवसाचं अल्टिमेटम किंवा डेडलाईन दिलेली आहे पहा UCC ड्राफ्टसाठी. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये पण आता काय होणार आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड लावलं जाणार आहे. आता सर्वात पहिल्यांदा युनिफॉर्म सिव्हिल कोड कुठं, गोवा, त्याच्यानंतर उत्तराखंड. हे 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. उत्तराखंडमध्ये लावण्यात आलेला आहे व गोवामध्ये पण युनिफॉर्म सिव्हिल कोड आहेच आहे. ओके, त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पण आता सध्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड लावण्याबद्दल ते प्रयत्न करत आहेत. हा पॉईंट तेवढा महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. डन. त्याच्यानंतर आर्टिकल पहा, हा आर्टिकल रिक्युजल ऑफ दिल्ली हायकोर्ट फेल्ड. आता हा जो पॉईंट आहे ना तो अरविंद केजरीवाल यांनी जो
आंदोलन त्यांनी उभारलेलं आहे त्यांच्याबद्दलचा हा आर्टिकल आहे. पण थोडंसं थांबा असंच मी या पण न्यूजला म्हणेल, कारण ही न्यूज इन प्रोसेस आहे. ओके, याबद्दल जेव्हा काहीतरी मोठी घडामोडी होईल ना त्यावेळेस मी याला आर्टिकलला नक्की डिस्कस करणार आहे. मला माहिती आहे हा आर्टिकल मी सोडत आहे, पण याचं मी इन्क्लुजन नक्की करणार आहे आगामी काळामध्ये. त्याच्यानंतर उर्वरित जे आर्टिकल आहेत ते आपल्यासाठी बिलकुल गरजेचे नाहीत. ओके, नेक्स्ट आहे पहा, SCOची समिट कुठं भरत आहे सध्याला, तर बिश्केक येथे आहे. व बिश्केक कोणाची राजधानी आहे, तर किर्गिस्तानची ही राजधानी आहे. त्याच्यानंतर SCOचे मेंबर्सची ही मीट आहे. व लास्ट इयरला SCO समिट कुठं भरली होती पहा, चायनामध्ये तियानजिनमध्ये. ओके, लास्ट इयरला नरेंद्र मोदी गेले होते तियानजिन येथे चायनाला, व तिथेच पहा व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत भेट झाली होती नरेंद्र मोदी यांची. त्यानंतर पहिल्यांदाच आपण 2020च्या कॉन्फ्लिक्टनंतर चायनाला आपण भेटलो होतो SCO समिटमध्ये. ओके, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन हे SCOचं हे आहे, फुल फॉर्म आहे. तर प्लीज हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. राजनाथ सिंह सध्याला लीड करत आहेत पहा, तिथे त्यांचं म्हणणं आहे की टेररिझमला आपल्याला खत्म करायचं आहे, याबद्दल ती चर्चा चालू आहे बिश्केक येथे. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा, कारण लास्ट इयरला नरेंद्र मोदी यांची जी व्हिजिट होती ती सक्सेसफुल झाली होती. या निमित्ताने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यावेळेस बॅकवर्ड लिंकेजेस हा आहे SCO. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, SCOचे जे मेंबर कंट्रीज आहेत ना ते नाव लक्षात ठेवायचं आहे. ओके प्लीज, आणि तियानजिन इथे झालेली होती लास्ट इयरची मीटिंग, हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा. ओके, उर्वरित जे काही याच्याबद्दलचे डिटेल विश्लेषण आहे ना ते आगामी लेक्चर्समध्ये तर आपण घेणारच आहोत. कारण पहा याबद्दल ना म्हणजे आर्टिकल येतील. ओके, आर्टिकलबद्दल आपण चर्चा करणार आहोत, पण बॅकवर्ड लिंकेजेसमधून जे कंट्रीज आहेत ना त्याचं जे इन्क्लुजन आहे ते आपल्या मॅगझिनमध्ये नक्की मिळून जाईल. आज रात्री मी अपडेट करून ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करेन. ओके, उर्वरित पहा आर्टिकल फक्त एक महत्त्वाचा आहे जो की तुम्ही स्वतःहून वाचून घेतलात तर मोर दॅन सफिशियंट आहे. पण मी रिकमेंड ज्या पद्धतीने जास्त करत नाही, कारण मला 1 जूनच्या नंतर मी मेन्स प्रिपरेशन तुमच्याकडून करून घेणार आहे व त्यावेळेस हे सर्व काही येणारच आहे. ओके, पण सध्याला थांबा असंच म्हणेल मी. पहा हा जो आर्टिकल आहे तो आर्टिकल आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलाच आहे. म्हणजे काल आर्टिकल आला नव्हता, पण मी सांगितलेलं होतं ओपेक कंट्रीजबद्दल. ओके, ओपेक आणि ओपेक प्लस याबद्दल आपण कालच्या लेक्चरमध्ये चर्चा केली आहे. त्याचंच नेक्स्ट व्हर्जन आजचं आर्टिकलमध्ये आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला तर मोर दॅन सफिशियंट आहे. त्यामुळे रीड करत बसू नका, कारण आता फक्त 24 दिवस राहिले आहेत. त्यामुळे मी एकदम फास्टमध्ये हे न्यूजपेपर कव्हर केलेलं आहे. ओके, याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.